पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अधिभूतं शरो भाव पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अधिभूतं शरो भाव पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असताना 7 प्रश्न आहे. किम तद्ब्रह्म किमाध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आधिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते आधियज्ञः कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथम नेयोसी नियतात्मभी. असे 7 प्रश्न विचारले. त्या 7 प्रश्नापैकी 6 प्रश्नांची उत्तरं जवळजवळ भगवंताने दिलेली आहेत. आधियज्ञ हमेवात्र याविषयी आधियज्ञ हे माझं स्वरूप आहे याविषयी चिंतन चालू आहे. भगवान संत सम्राट माऊलींनी या ठिकाणी आधियज्ञ मी आहे असं भगवान म्हणतात असं सांगितलेलं आहे. परंतु आधियज्ञम कथम कोत्र देहे, या देहात आधियज्ञ कोण आहे आणि तो कसा आहे याविषयीचा जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर चालू आहे. त्या प्रश्नाचं उत्तर कोणाला मिळेल याविषयी सांगतात की काल आपण पाहिलं की माऊलींनी या ठिकाणी जसं कर्म शब्द सांगताना सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय हे याचं जे कारण आहे ते कर्म आहे असं सांगितलं. भगवंतांनी सर्व ठिकाणी त्याचं कारण कोण आहे, अधिष्ठान ब्रह्म आहे. म्हणून अध्यात्म, आधिभूत, आधिदैव, कर्म आणि काय ब्रह्म हे सर्व ब्रह्मस्वरूपच आहे असं सांगितलं. परंतु आपल्याला भ्रम झाल्यामुळं अविद्येमुळं या ठिकाणी हे पदार्थ वेगळे वाटतात. कारण तत्वता पाहायला गेलं तर हा परमात्माची परिदुसरा या ठिकाणी हा परमात्माच आहे, पण अविद्येमुळं त्याला भेदाची भ्रांती होते अशा प्रकाराने सांगितलं. आता ह्या आधियज्ञ स्वरूपाचं वर्णन माऊली थोडं विस्ताराने करत आहेत. तर त्याच्यामध्ये आता असं सांगितलं की पहिलं या वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रियानळी प्रदीप्ती विषय द्रव्यांच्या आहुती देवोनिया. आधियज्ञाचं चांगलं बघा आणि लगेच बोला. आधियज्ञ जो आहे त्या आधियज्ञ अर्थात ब्रह्मचैतन्य परमात्मा, ज्याच्यामध्ये हे उपासना कांड असल्यामुळं जर कोणी आधियज्ञ याने सगुण साकार किंवा सगुण निराकार किंवा निर्गुण निराकार असा अर्थ करील कोणी, तर तो त्या प्रांतामध्ये त्याच्या अधिकाराच्या दृष्टीनं तो योग्यच आहे. म्हणून या ठिकाणी रामानुजाचार्य वगैरे यांनी परमात्मा याचा अर्थ विशिष्ट ब्रह्म असा जर केला तर तो काही वावगाय असं नाही. किंवा या ठिकाणी ईश्वर भाव, कारण इथं काय यज्ञो वै विष्णू अशी श्रुती असल्यामुळं या ठिकाणी आधियज्ञ आपला अधिदैव आधियज्ञ हे सर्व कोणाचं स्वरूप आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी त्या जरी तुम्ही निर्गुण निराकार परमात्मा न मानण्याऐवजी सगुण साकार मानला, सगुण साकारालाच आधियज्ञ असं म्हटलं आणि त्याच्यामध्ये उपास्य उपासक भाव हा सत्य आहे असं समजून जरी उपासना केली, त्यापासून निर्माण होणारं जे अदृष्ट आहे ते तुम्हाला सगुण निराकार आणि निर्गुण निराकारामध्ये प्रविष्ट करतं. कारण भक्त्या माम अभिजानाती यावान्यश्चास्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम अशा प्रकारचं भगवानच सांगतात. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहम्यहम. जसा व्यावहारिक योगक्षेम वाहतो तसाही परमार्थात त्याला अप्राप्ताची प्राप्ती आणि प्राप्ताचं संरक्षण हा परमात्मा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान श्रुती प्रतिपादित असणारा परमात्मा त्याची कोणत्याही रीतीनं केलेली जी सेवा ती अखंड आपल्या म्हणजे अंतिम दशेला परिसमाप्तीला ज्ञानातच पर्यवसित होते.
भगवान स्वतः सांगतात, सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते असं सांगितलेलं आहे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तेषामेवानुकंपार्थमहमद ज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. असं पण मीची भोवनी दिवटा पुढा पुढा चाले. भगवान त्याला सोपान परंपरेने त्याला आपल्या मूलभूत असणारं जे स्वरूप आहे, भगवंतांना अपेक्षित असणाऱ्या स्वरूपापर्यंत हे सर्व जीव जर शास्त्र प्रतिपादित कोणत्याही आपल्या प्रमाणे मार्गावर आरूढ होतील किंवा पांतस्थ होतील तर ते आपल्या गंतव्यस्थानापर्यंत निश्चित पोचतील. याच्याबद्दल काही हे वाद नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. याचा अर्थ जर एक क्षणभर भगवंताच्या द्वारात थांबलं तर चारी मुक्ती प्राप्त होतात. याचा अर्थ भगवान हा सर्वज्ञ सर्वशक्तिमान अकारण करुणा वरुणा लय असा असल्यामुळं, भक्तवत्सल असल्यामुळं तर सर्वांना ही स्थिती प्राप्त होते. फक्त काय आहे, तो हळूहळू ढाळे ढाळे कितुलेनी एके वेळे तया मार्गाचेनी बळे निश्चित ठाके निश्चित प्राप्त होतं. पण हळूहळू आणि ढाळे ढाळे अशा प्रकारचं सांगतात. त्याप्रमाणे स्वामी महाराज सांगायचे, कोणत्याही मार्गावर आरूढ व्हा, पण गंतव्यस्थान जर तुम्हाला परमात्मा प्राप्ती हेच असेल तर काहीही करा, फक्त मरू नका. याचा अर्थ परमार्थामध्ये केलेलं काहीच व्हायला जात नाही आणि संसारामध्ये केलेलं काहीच उपयोगाला येत नाही, अशी स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी परमात्मा सांगतात की आधी यज्ञाचं स्वरूप तुम्ही कसंही मानलं तरी काही नाही, परंतु म्हणजे कसे मानलं तरी काही नाही म्हणजे स्वयंबुद्धीनं नाही, शास्त्राच्या आधाराने पूर्वाचार्यांनी जे सोपान परंपरेनं आपलं गंतव्यस्थानापर्यंत कसं जाऊ हे ज्ञात असल्यामुळं त्यांच्या अनुभवी वाणीनं किंवा ग्रंथाच्या द्वारा त्यांनी जे काही आपल्या अनुभूतीनं लिहून ठेवलेलं आहे त्याच्यापैकी कोणाचंही अनुसरण केलं तर आपल्याला हे शेवटी जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन मोक्ष प्राप्त होणार. परंतु या ठिकाणी ज्ञानोबाराय त्या गंतव्यस्थानाला सोडतच नाही. जर समजा जी गोष्ट तुम्हाला हळूहळू ढाळे ढाळे आणि केतुलेनी एके वेळे होत असेल तीच स्थिती जर तुम्हाला इथंच आणि आत्ताच झाली तर ते काय वावगं आहे का? तर त्या दृष्टीनं ज्ञानोबाराय ह्या आधी यज्ञ पदाचा अर्थ करतात. ठीक आहे. आणि याविषयी सांगतात की या स्थितीला प्राप्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा ह्या मार्गावर चालत असताना आधी यज्ञाचं स्वरूप जर आपल्याला यथार्थ जाणायचं असलं तर वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रियानळी प्रदीप्ती विषय द्रव्यांच्या आहुती देवोनिया. याच्यामध्ये पहिल्यांदा पाहिजे वैराग्य. आणि वैराग्यरूपी इंधन म्हणजे जसं अग्नीमध्ये इंधन असेल तर अग्नी प्रज्वलित होतो, तसं वैराग्यरूपी इंधन असेल तर या ठिकाणी इंद्रियानळी प्रदीप्ती इंद्रियरूपी अग्नी हा प्रदीप्त होतो. इंद्रियरूपी अग्नी प्रदीप्त होतो म्हणजे काय, आपण काल चिंतन केलं. इंद्रियानळ प्रदीप्त होतो. इंद्रियरूपी अग्नी जर प्रदीप्त व्हायचा असेल तर त्याला विषयांच्या आहुती पाहिजेत. वैराग्य इंधनाची परिपूर्ती कशाला? अगदीच प्राथमिक स्वरूपामध्ये शास्त्राचं असं म्हणणं आहे की जे तुम्ही मन मानेल तसे विषय भोगता, त्याच्या ऐवजी शास्त्राने वेदविहितः धर्मः वेदाने ज्याचं विधान केलेलं आहे ते तुम्ही त्याचं आचरण करा किंवा अनुष्ठान करा असं सांगितलेलं आहे. परंतु याचा अर्थ हा पुरुष कोण आहे? विषयी पुरुष आहे. विषयी पुरुषासाठी हे सांगितलेलं आहे की त्याने वेदाने सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान जर केलं तर त्याच्यामुळं जे निष्काम असेल तर ते अंतःकरण शुद्धीला कारण होतं. अंतःकरणामध्ये विषयासक्ती आहे आणि विषयांचा परित्याग तर करू शकत नाही, मग त्याने विहित विषयाचा भोग घ्यावा एवढ्याच अर्थाने त्याच्यामुळं त्याला हळूहळू त्याच्या काय होईल, वैराग्य निर्माण होईल आणि तो ज्याला म्हणतो अनाचारामध्ये प्रवृत्त होणार नाही. अशा रीतीनं मानवी समाजामध्ये वेदाने त्या ठिकाणी विहित कर्म करायला सांगितलेलं आहे, म्हणजे विहित विषयांचा उपभोग घ्यायला सांगितलेला आहे. परंतु खरं असं आहे की हे जे विषय आहे हे विषय तरी कैसे रोहिणीचे मृगजळ का जळ हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे
का स्वप्नेचा आभासे भद्र जाती. स्वप्नामध्ये जसं एखाद्या हत्तीचं दर्शन व्हावं किंवा मृगजळाचा जसा जलरूपाने भास व्हावा, तशा प्रकारचे हे विषय आहेत. आणि या विषयामध्ये तुम्ही कितीही सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तर आत्तापर्यंत कोणालाच प्राप्त झालं नाही. परंतु याला विषयामध्ये आसक्तीच आहे, तर वेदविहित अशा विषयांचा भोग घ्या असं सांगितलं. तो प्राथमिक स्वरूपातला आहे. आणि इथं मात्र काय आहे, विषय या ठिकाणी वैराग्य इंधन परिपूर्ती. या ठिकाणी वैराग्य इंधन म्हणजे इहलोकातलं किंवा परलोकातले कोणतेही भोग, आपल्याला अनुकूल असणारे भोग आणि स्वतःहून प्राप्त झाले तरीसुद्धा त्यांच्याविषयी वैराग्य पाहिजे. खरं तर ह्या गंतव्यस्थानापर्यंत जाण्यासाठी महत्त्व कशाचं सांगितलं की या ठिकाणी वितरागते सारिखा जोडोनी ठेवेला सखा, जो आगव्याची भूमिका सवे चाले. सगळ्याच भूमिकामध्ये वैराग्य हे महत्त्वाचं आहे. वैराग्य वाचून हे ज्ञान केलेलं श्रवण हे सुद्धा फलीभूत होत नाही. म्हणून माऊली म्हणतात की विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगणेची नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. म्हणून वैराग्य हा आपला सखा आहे आणि तो आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बरोबर पाहिजे. म्हणून हे वैराग्यरूपी इंधन हे प्रदीप्त झालेल्या आंधळामध्ये त्याची आहुती दिली. म्हणजे काय केलं तर या ठिकाणी हे जे इंद्रियरूपी जो अग्नी आहे तो त्या अग्नीमध्ये वैराग्यरूपी इंधन घालून तो इंद्रियामध्ये देखील म्हणजे अंतःकरणात इंद्रियात सगळ्याच ठिकाणी काय असलं पाहिजे, संयम असला पाहिजे आणि निग्रह असला पाहिजे. तर वैराग्यरूपी इंधनाने त्या ठिकाणी इंद्रियानळाला प्रदीप्त केलं. म्हणजे इंद्रियरूपी अग्नीमध्ये त्या ठिकाणी हे जे वैराग्य आहे त्या वैराग्याने संचार करून त्या ठिकाणी विषयांच्या विषयी आणखीन इंद्रिय आणि विषय यांचा जो येणारा संबंध, त्या संबंधाचा आंतरबाह्य परित्याग केला. आतूनही विषयाचं चिंतन करत नाही आणि बाहेरही इंद्रियांचा संबंध होऊ देत नाही. त्या इंद्रिय काय केली तर ती प्रत्याहाराला विकली असं माऊली म्हणतात. काय ये घालोनी प्रत्याहारा हाती विकी, तैसा विषय जातांचा वारा लागो निधीच इंद्रिय द्वारा ये तैसा विषय जातांचा वारा वाजो निधीच इंद्रिय द्वारा ये घालोनी ये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी ना असं सांगितलं. त्याने प्रत्याहाराला प्रति अधिक आ अधिक ह्रियते प्रत्याह्रियते म्हणजे इंद्रिय विषयाकडे गेली असताना त्यांना त्या विषयांपासून परान्मुख करून आपल्या गोलकात स्थिर करण्याचा जो अभ्यास आहे त्याला म्हणतात प्रत्याहार. आणि त्या ठिकाणी हा प्रत्याहाराचा अभ्यास केला तेव्हा त्याला म्हणतात की वैराग्य इंधन परिपूर्ती आणि इंद्रियानळाच्या प्रदीप्ती. आणि असा इंद्रियरूपी अग्नी प्रदीप्त झाला की त्याच्यामध्ये विषय द्रव्यांच्या आहुती देऊन या विषयरूपी द्रव्याच्या आहुती देतात. म्हणजे विषयरूपी द्रव्य जे आहेत त्या इंद्रिय अग्नीमध्ये जाळून टाकतात. म्हणजे इंद्रिय आणि विषय यांचा अंतःकरण सहित इंद्रिय आणि अंतःकरण यांचा विषयांशी संबंध येऊ देत नाही. म्हणजे थोडक्यात काय, विषयाचं चिंतन जे आहे तेही नाही आणि विषयांचा बाह्य इंद्रियांशी संबंधही नाही. अशा ऐकीचे पारत्रीचे भोगपायिक झालेल्या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी, अशा प्रकारचं वैराग्य त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं. म्हणून म्हणतात असा जो इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती ये घालोनी प्रत्याहारा ते प्रत्याहार तीर्थी न्हानिली कीर. या ठिकाणी जी इंद्रिय आहेत ती सगळी विषयांच्या मध्ये जाऊन जी विटाळलेली होती त्याने आता हे प्रत्याहार रूपी तीर्थामध्ये त्यांना न्हाणलेलं आहे, त्यांना स्नान घातलेलं आहे, सुस्नात केली, पवित्र केली, पावन केली असा त्याचा अर्थ. प्रत्याहाराचं महत्त्व सांगितलं. याच्यामध्ये काय आहे की अष्टांग योगाचं साधन सांगताना पहिल्यांदा यम नियम, नंतर आसन प्राणायाम आणि नंतर प्रत्याहार असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर धारणा ध्यान आणि समाधी असा हा अष्टांग योग आहे. त्याच्यापैकी पूर्वभूमिकेत त्यांनी प्रत्याहार केला
असं सांगतात की या ठिकाणी विषयांचा पूर्णपणे परित्याग हाच अर्थ घ्यावा लागेल ना. प्रदीप्त इंद्रिय इथं जो प्राथमिक अवस्था आहे, इंद्रियांना विधीपूर्वक विषयांचा भोग देणं हे नाही. इथं या ठिकाणी इंद्रियांना विषयांपासून परान्मुख करणं. कारण हा कोणाचा इथं कोण पुढं जाऊन माऊली काय सांगतात, योगासंबंधाने वर्णन करतात. आता इथं जरी योगासंबंधाने वर्णन करत असेल तर भक्तीला हाचा अधिकारी होतो का नाही. जर त्याला मोक्ष पाहिजे असेल तर मोक्षासाठी लागणाऱ्या भक्तीमध्येही इंद्रिय आणि विषयांचा प्रत्याहार नको का, यमनियम नको का, तिथं आसन नाही का, तत्र आसीनाः संभवात असा ब्रह्मसूत्रामध्ये निर्णय केला नाही का, तिथे आवृत्ती नाही काय, तिथे आवृत्ती रसकृत उपदेशात असं सगळं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्याहारापर्यंत हा पोचलेला आहे. आणि मग प्रत्याहारापर्यंत गेल्यानंतर तो पुढं योगाची साधना करत असताना हे जे मूळबंध, उडियानबंध आणि काय जालंधर बंध यांच्याद्वारा किंवा इथं सांगितलेले जे वज्रासनं वगैरे त्या आसन स्थितीमध्ये तो कशी साधना करतो याविषयी पुढचं वर्णन करतात. पण अगोदर त्याच्याजवळ ज्ञानासाठी सुद्धा हाच अधिकार पाहिजे, योगासाठीही हाच अधिकार पाहिजे, भक्ती सिद्धांतासाठीही हाच अधिकार पाहिजे. आणि हे उपासना कांडच चालू आहे याच्यामध्ये. आता माऊलींनी जी काही योगाची परंपरा आहे ते फक्त माऊलीत जाणं अशा ठिकाणी का म्हणून याची योजना केली. या मूळ शब्दामध्ये हे वज्रासन वगैरे काय याचा संबंध लागेल असं दिसतं का, दुसऱ्या ठिकाणमध्ये कुठं आहे का, नाही. पण माऊलींनी मात्र हा सांगितलेला आहे याच्यामध्ये. आता पुढं सांगतात, हे सर्व झाल्यानंतर मग म्हणजे नंतर वज्रासनतेची उर्वी शोधुनी आधार मुद्रा बरवी वैदिका रचे मांडवी शरीराच्या. आता मग यानंतर तो काय करतो, वज्रासनात बसतो. आणि वज्रासन ही तेची उर्वी म्हणजे पृथ्वी. म्हणजे वज्रासन हीच जणू काही कोणती पृथ्वी आहे, म्हणजे भूमिका आहे. ज्या भूमीवर त्याला आसन घालायचं ते वज्रासन हीच काय आहे, त्याची भूमी आहे किंवा मूळ भूमिका आहे, पृथ्वी आहे. आणि ती शोधून त्याचा शोध घेऊन म्हणजे वज्रासनामध्ये बसून बरवी आधारमुद्रा, चांगल्या प्रकारची आधारमुद्रा, याला मूळबंध मुद्रा असंही म्हटलेलं आहे. तर ही आधारमुद्रेचं स्वरूप काय आहे, तर डावा पाय जो आहे त्या डाव्या पायाची टाच शिश्न आणि गुद यांच्या मध्यभागी त्या ठिकाणी दाबून त्यानंतर उजवा पाय डाव्या पायावर ठेवणं हे काय आहे, त्या आधारमुद्रेचं लक्षण आहे. आणि ही आधारमुद्रा म्हणजे वज्रासनात बसणं. वज्रासनात हे आपली टाच गुद आणि शिश्न यांच्या मध्यभागी दाबून नंतर उजवा पाय उचलून तो डाव्या मांडीवर ठेवणं. अशा प्रकारचा जी रचना आहे तीच शरीराच्या मांडवी वेदिका रचे. जणू काही शरीर हाच कोणी मंडप आहे आणि त्या मंडपामध्ये जो काही यज्ञकुंड असतो, वेदी म्हणजे यज्ञाचा कुंड, त्या कुंडाची तो काय करतो, रचना करतो. म्हणजे त्याचं शरीर अशा प्रकारचं त्या शरीररूपी मंडपामध्ये तो अशा प्रकारचे वेदिका किंवा यज्ञकुंडाची स्थापना करतो. म्हणजे या आसनामध्ये बसतो आणि ही आधारमुद्रा तो धारण करतो असं सांगितलं. आता तेथ संयम आग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याचे पवाडे यजिजती उदंडे युक्ती घोषे. आता या ठिकाणी सांगतात हे आसनामध्ये बसला त्यावेळेला तो काय करतो, तर तिथं ज्या वेदिका आहे तिथं संयम आग्नीची कुंडे, जी त्यांनी आसन केलं त्याच्यात संयमरूपी आग्नीची काय आहेत, कुंड आहेत. संयमरूपी त्रयाणाम एकत्र संयमाः असं योगसूत्रात म्हटलेलं आहे. त्रय म्हणजे कोणते, पुढचे धारणा, ध्यान आणि समाधी, बरोबर ना. हीच काय आहे, त्या संयमरूपी अग्नीची कुंड आहेत. आणि त्याच्यामध्ये काय करतो, इंद्रिय द्रव्याचे पवाडे, त्या अग्निकुंडामध्ये ज्या आहुती द्यायच्या द्रव्याच्या, देवताच्या उद्देशाने केलेला द्रव्याचा त्याग, तर त्या ठिकाणी याला क्रियायोग असं पण म्हणतात. याला दुसरं नाव क्रियायोग असं म्हणतात. जसं यज्ञामध्ये द्रव्याचा त्याग करणं तसंच इथं संयम अग्नीच्या कुंडामध्ये इंद्रियरूपी द्रव्याच्या सामर्थ्याने युक्ती घोषे, आणि त्याने त्या ठिकाणी युक्ती घोष म्हणजे युक्तिरूपी मंत्राचा घोष करून उदंडे यजिजती, त्याचं पुष्कळ अशा प्रकारचं यजन केलं जातं. म्हणजे कशा प्रकाराने,
तर संयम रूपी अग्नीच्या कुंडामध्ये इंद्रिय द्रव्याचे नि पवाडे, म्हणजे संयमामध्ये इंद्रिय द्रव्य आहेत, त्या इंद्रिय द्रव्याचं सामर्थ्याने संयम अग्नीच्या कुंडामध्ये यजन करायचं. म्हणजे कसं करायचं या ठिकाणी, तर धारणा, ध्यान आणि समाधी यांचा आश्रय करायचा, यांचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यामध्ये इंद्रिय द्रव्याचं सामर्थ्य म्हणजे काय, या ठिकाणी इंद्रिय द्रव्या म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत ती यत्किंचितही बहिर्मुख न होऊ देणं, हे त्या ठिकाणी लागणारं त्या योगाचा अभ्यासाचं सामर्थ्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. इंद्रिय द्रव्याचे नि पवाडे म्हणजे इंद्रियरूपी द्रव्याचा जो विषयाकडं धावण्याची प्रवृत्ती आहे ती पूर्णपणे नियंत्रित करून आणि त्या सामर्थ्याने मग तो युक्ती घोषे, पुन्हा त्याच्यामध्ये युक्ती मागं सांगितल्या, युक्ता आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखाहा. ह्या योगाचं साधन कोण करू शकतो, 3 गोष्टी इथं काय म्हणतात, युक्ती घोष, 3 प्रकारच्या युक्ती पुढं पण सांगितलेले आहे. ते युक्त आहार आणि विहार ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. युक्त आहार विहारस्य, नंतर युक्त चेष्टस्य कर्मसु, आणि आपल्या ज्या क्रिया आहेत शारीरिक क्रिया म्हणजे इंद्रियांच्या क्रिया त्याही पूर्णपणे योग्य अशा करून म्हणजे नियंत्रित करून, आणि युक्त स्वप्नावबोधस्य, ज्याचं सुषुप्ती आणि जागृती ह्या योग्य प्रकाराने त्यांचं संतुलन राखून, हेच कोणी काय आहेत, मंत्रघोष आहेत. आणि या मंत्रघोषाच्या द्वारा उदंडे यजिदती, त्या उदंड म्हणजे या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये काय यजिजती यजन केलं जातं, म्हणजे योगाभ्यास केला जातो. योगा म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी यांचा अनुक्रमे इंद्रिये पूर्णपणे विषयांपासून परान्मुख करून त्या ठिकाणी विषयांना तिलांजली देऊन मग त्या ठिकाणी हे जे योगाचे नियम आहेत त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी काय यज्ञकुंडामध्ये असणाऱ्या इंद्रियरूपी अग्नीचं पूजन केलं जातं किंवा यजन केलं जातं. मग मन प्राण संयमू हाची आव्हान संपदेचा संभ्रमू येणे संतोष विजय निर्धुमू ज्ञाना नळू. आणि मग तिथं म्हणजे योगाभ्यासाचं सर्व लिहिलं की त्याच्यानंतर तो काय करतो, मन प्राण संयमू, मनाचा संयम करतो आणि प्राणाचा संयम करतो. तुम्ही म्हणाला अगोदरही सांगितले नंतरही सांगितलं, हे कायमच आहे. त्याला म्हणजे संपूर्ण योगाभ्यासामध्ये अंतकरणा योगस्तु चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्तीचा निरोध करणं हे तर योगाचं काय आहे, स्वरूपच आहे. म्हणून त्याचाही संयम करायचा. आणि मन आणि प्राण ह्यांचं एकमेकावर अवलंबून आहे. मनाचा संयम झाला की प्राणाचा संयम होतो आणि प्राणाचा संयम केला की मनाचा संयम होतो. भक्ती सिद्धांतामध्ये या ठिकाणी मनाचा संयम करायचा, प्राणायाम न करता देखील प्राणायाम होतो, म्हणजे प्राणाचा संयम होतो. योगामध्ये प्राणाचा संयम केला की मनाचा संयम आपोआपच होतो. मग या ठिकाणी मन प्राण संयमू आणि हाची हवन संपदेचा संभ्रमू. आता त्या ठिकाणी हवन करण्यासाठी लागणारी जी संपद म्हणजे त्या ठिकाणी लागणारी जी सामुग्री आहे ती सामुग्री कोणती आहे, ते हाची संभ्रमू म्हणजे हाच खरा समारंभ आहे. कशामध्ये, योग साधना करीत असताना मन आणि प्राण यांचा संयम करणं, निग्रह करणं हीच या त्या ठिकाणी असणारी हवन करण्याची सामुग्री आहे. आणि त्या हवन संपदेचा संभ्रमू म्हणजे हाच खरा त्या हवन सामुग्रीचा समारंभ आहे. आणि ते कोणता असेल तर मन आणि प्राण ह्या दोन्हींचा निरोध करणं. आणि हे जर केलं मग त्याने संतोष विजय निर्धुमू ज्ञाना नळू. आणि मग त्याच्यातून काय होतं, हा ज्ञानरूपी अग्नी जो आहे त्या ज्ञानरूपी अग्नीला निर्धुम ज्ञाना नळू, म्हणजे याच्यामध्ये धूम्ररहित म्हणजे दोषरहित, म्हणजे याच्यामध्ये इतर विषयासक्ती वगैरे असे कोणताही दोष नसलेला अशा प्रकारचा जो ज्ञानरूपी अग्नी आहे तो संतोष विजय, तो पवित्र होतो. बरोबर ना. या ठिकाणी दोष विवर्जित म्हणजे त्याच्या ठिकाणी काम क्रोध लोभ वगैरे हे तर दोष नाहीच आहे, परंतु विशुद्ध ज्ञान जे आहे ते विशुद्ध ज्ञान होण्याचा हा अधिकारी होतो. काहींनी लिहिले का इथं निर्धूम म्हणजे धूम कोणते आहे
तर ज्ञानरूपी अग्नीला अग्नीमध्ये धूर म्हणजे त्याच्या अंतःकरणात असणारा आशारूप धूर असं काही केलेलं आहे. पण दोष कोणते? ज्ञानाचे जे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाची निवृत्ती याची झालेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये येणारे प्रतिबंध म्हणजे ज्ञानामध्ये येणार त्याच्या ठिकाणी असणारा ईशत मल किंवा ईशत विक्षेप, चित्ताचं चांचल्य किंवा ज्याच्यामध्ये चित्ताचं ठिकाणी असणाऱ्या विषय वासना, पापवासना यांची निवृत्ती झाल्यामुळं तो ज्ञानाला कसा आहे, तो ज्ञानरूपी अग्नी विशुद्ध स्वरूपात आहे. पण तो कशाने होतो? ज्याने मन प्राणाचा संयम करणं हीच त्या यज्ञामध्ये जी द्यायची जी आहुती आहे त्याची किंवा जी द्रव्य आहेत तर ती द्रव्य ही मानलेली आहेत. मन आणि प्राणाचा संयम करणं, ज्याचा अर्थ ज्या माणसाला मन आणि प्राणाचा संयम करू शकला त्या पुरुषाच्या जीवनामध्ये त्याला ज्ञानरूपी अग्नी प्रदीप्त होणार आहे. म्हणजे त्याच्या अंतःकरण वृत्तीमध्ये हे ज्ञान अभिव्यक्त होण्याची योग्यता त्याला प्राप्त झाली. ठीक आहे. याच्यामध्ये असा अर्थ किंवा ते सुद्धा पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तोनी गेला धुमू असं म्हटलेले. किंवा त्याच्या जीवनामध्ये जरी रिद्धी सिद्धी वगैरे समोर आल्या तर तोच इथं माऊलीनंच लिहिलेले नाही. रिद्धी सिद्धीचा आलेला जो धूम आहे तो त्याच्यासमोर रिद्धी सिद्धी आले तर त्याला त्याचं कौतुक वाटणार नाही. आणि रिद्धी सिद्धी हे सुद्धा ज्ञानाचे पण प्रतिबंधच आहे. त्यामुळं या ठिकाणी ज्ञानानळू निर्धमू संतोष, जे त्या ज्ञानरूपी अग्नी त्याच्यापासून काय होतो? संतुष्ट होतो. म्हणजे तो ज्ञान त्याच्या अंतःकरणात प्रगट होण्याची योग्यता होते. आपण जर असं म्हणलं त्याच्या अंतःकरणामध्ये मल विक्षेप ह्या दोषांची निवृत्ती होते तर योग साधनेने याची पण निवृत्ती होते. आणि इथं ज्ञानोबायांनी त्यांच्या दृष्टीनं रिद्धी सिद्धी हाच खरा धूम आहे, तो धूम पण निवृत्त झाला. म्हणजे त्याला रिद्धी सिद्धीचं काही कौतुक वाटत नाही किंवा त्याच्यामध्ये तो सापडत नाही, उलट तो ज्ञानप्राप्तीला योग्य होतो असा अर्थ. श्रुती ते म्हणजे अविद्येचा जो धूर आहे तो धूर म्हणजे अविद्यारहित असं विशुद्ध ज्ञान होण्याची त्याला योग्यता येईल. ज्योतिरिव अधुमका, जशी धूर न सोडणारी जेवढी केवळ शुद्ध रूपाने तेवत असणारी जशी ज्योत आहे तशी ही ज्ञानरूपी ज्योत आहे. आणि ही अधुमका आहे म्हणजे अविद्यारहित आहे. म्हणजे अविद्या कार्य यांच्या संबंधाने रहित असा प्रकारचा केवळ ज्ञानरूपी अग्नी तो त्या ठिकाणी प्रज्वलित होतो. पार्था तो हे घ्या काय पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथ वृद्धी सिद्धी काय प्राकृता होती. ज्या ठिकाणी स्वर्ग सुखाचं नवल नाही तर ह्या वृद्धी सिद्धीचं त्याला काय कौतुक वाटणार आहे, इथपर्यंत त्याची भूमिका झालेली. आणि ही भूमिका कशाने झालेली तर मनाचा संयम केलेला आणि प्राणाचा संयम केला किंवा योगाचं साधन केलेलं आहे असा तो पुरुष. आयशेनी हे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते नेय हरपे, पाठी नेयची स्वरूपे निखिल उरे. चांगदेवानी केलेलं जे योग साधन होतं त्या योग साधनाचा त्याला असाच उपयोग झाला असेल ना, आहे की नाही. चांगदेव 65 पाहिलं तर त्याला असाच उपयोग झाला ना. ही साधना केली आयशेनी, अशा प्रकाराने सकळ हे ज्ञानी समर्पे, हे सगळं ज्ञानातच समर्पण होतं म्हणजे ज्ञानातच पर्यवसित होतं. म्हणजे केलेलं हे योग साधन जे आहे ना तदा द्रष्टो स्वरूपे अवस्थानम, द्रष्ट्याचं काय होतं आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थिती होते. आणि मग हे सगळं ज्ञानी समर्पे म्हणजे या सगळ्यांचं पर्यवसान काय होतं ज्ञानात होतं. पण कोणत्या ज्ञानात? अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्ती ज्ञानामध्ये त्याचं पर्यवसान होतं. आणि मग वृत्ती ज्ञान राहतं का तर ते ज्ञान नेय हरपे, ते ज्ञान जे वृत्ती ज्ञान ती वृत्ती स्वपर विरोधी असल्यामुळं पुन्हा वेदांतातलंच प्रक्रिया सांगायला लागतील ना. ते ज्ञान नेय हरपे, ते ज्ञान अर्थात वृत्ती ज्ञान काय होतं ज्ञेयरूप असणारं जे सामान्य चैतन्य त्याच्यामध्ये ते हरपून जातं. म्हणजे त्याच्या ठिकाणी ते त्याच्याशी तद्रूपतेला प्राप्त होतं.
आणि मग पुढं काय राहतं, पाठी नेयची स्वरूपे निखिलव रे. या ठिकाणी याचा अर्थ करायला फार सोपं झालं. दादानी स्व आणि त्याच्या पुढे डॅश दिला आणि रूपे, स्वरूपे असा त्याचा अर्थ आहे की नाही. मग म्हणजे अर्थ करायची काही गरजच नाही. आपल्या स्वस्वरूपाने काय उरतं तिथं, फक्त ज्ञानच उरतं, दुसरं काही नाही. एकम एवा अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ती किंचन. म्हणजे याचा अर्थ ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेप्रमाणे जेव्हा अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होते, तेव्हा त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य ते अज्ञानाचं नाशक आहे. आणि अज्ञानाचं नाश करून अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे ती परनिरोधाने आता अज्ञानाचं निवारण केलं. आता त्या वृत्तीनं काय कार्य करायचं, वृत्तीला निवर्तितव नाही, मा निवर्तवी हा काही कैसा बैसे ठाई निवृत्ती नामाच्या, अशा प्रकारची तिची स्थिती होते. मग ते निखिल स्वरूपे नेहचे वरे, स्वरूपाने फक्त नेहच त्या ठिकाणी उर्वरित राहतं. तया नावगा आधी यज्ञ आयशे बोलीला जव सर्वज्ञ तेव्हा अर्जुना अतिप्राज्ञ तया पातले. ते म्हणतात इथं आदियज्ञ सांगत असताना, म्हणून आदियज्ञ सांगताना 3 प्रकाराने सांगितलं याच्यामध्ये. पाठीमागं आदियज्ञ कोणता, तेवीचे अहमभाव जाये तरी ऐक्य ते आधीचे आहे, आणि हेची साचे जेथ होय तो आदियज्ञ मी, असं भगवंतांनी सांगितलं की नाही या ठिकाणी. आणि अजून आता येची शरीरगामी जो शरीर भावा ते उपशमी तो आदियज्ञ येथ मी पंडू कुमारा, असं त्या ठिकाणी सांगितलं. बरोबर आहे की नाही. सगळ्या ठिकाणी भगवंताला कोणत्याही प्रकाराने फक्त नेयची स्वरूपे उरे, फक्त स्वरूपाने नेयच राहील, अशा प्रकारचं जे स्थिती आहे त्याला या ठिकाणी आदियज्ञ असं म्हटलेलं आहे की नाही. 3 प्रकाराने सांगितलं. त्याच्यामध्ये कार्यरूपाने असलं तर अहंकाराच्या निवृत्ती नंतर तो अहंकार जेव्हा स्वरूपाशी समरस होतो ती जी स्थिती आहे तिला म्हणतात आदियज्ञ. आणि इथं जे सांगितलं की ज्या वेळेला योग साधनेने त्याला योग चांगदेवाचं असंच झालं की नाही, योग साधनेचं पर्यवसान ती सगळी साधनं कुठं ब्रह्मामध्ये समर्पित होतात. आणि मग ते तसं समर्पण होऊन त्या ठिकाणी फक्त नेयच शिल्लक राहतं. त्यावेळेला त्याला काय म्हणतात, आदियज्ञ असं म्हणतात, असं सांगतात. आता हे तो तया पाठी नेयची स्वरूपे निखिलवरे तया नावगा आदियज्ञ ऐशे बोलीला जव सर्वज्ञ तव अर्जुन अतिप्राज्ञ तया पातले. ते खरोखर असं आहे की आता इथं हे आदियज्ञाचं स्वरूप सांगितलं. आणि माऊली आता इथे इरले महाराज म्हणायचे हे जे माऊलीनं लिहिलेलं आहे ना ती ज्ञानेश्वरी आहे, बाकीची काय आहे गीतेची टीका आहे. पण ज्ञानेश्वरी नाव कशाला आहे, याला आहे. कारण आता इथपर्यंत सांगितलं ना तया नाव आदियज्ञ ऐशे बोलीला, पण ऐशे बोलीला जवळ सर्वज्ञ असं जेव्हा सर्वज्ञ परमात्मा बोलले तव अर्जुन अतिप्राज्ञ, तेव्हा अर्जुन जो आहे तो अतिप्राज्ञ महान बुद्धिवान आहे. आणि तया ते पातले, हे कुठं पदाची कोरणं सांडे, पदात कुठे अर्थ येतात याच्यामध्ये, आहे की नाही. तर हे माऊलीला काय दिसतात, हे ऋतंभरा प्रज्ञेला विषय होणारं अशा प्रकारचं ती कुरुक्षेत्रावरली जे काही रणांगण आहे त्या रणांगणाचं माऊलींना हे साक्षात दिसत आहे. किंवा माऊलींना स्वतःच असल्यामुळं ते म्हणतात की अर्जुन अतिप्राज्ञ आहे, त्याला समजलं, हे मला तेव्हाच समजलं, आहे की नाही. हे तेव्हा मला समजलं, तुम्हाला आत्ता सांगतो, आहे का नाही. ह्या अवतारात तुम्हाला मी हे सांगत आहे. तेव्हा अर्जुन अतिप्राज्ञ तया पातले. ते आणि ते म्हणतात अर्जुनाला हे सगळं सांगितल्याबरोबर तया पातले म्हणजे त्याला ते समजलं किंवा त्याला ते पटलं सुद्धा. आता हे जाणोनी म्हणितले देवे, आणि हे जाणल्यानंतर देवे म्हणितले, भगवान काय म्हटले अर्जुनाला, हे पार्था परिसत्व आहाशी बरवे, बरवे परिसत्व आहाशी, तू खूपच चांगल्या रीतीनं ऐकत आहेस. म्हणजे देव तिथं म्हटलेच असतील ना. म्हणून आता आपल्याला सांगतात की तिथं असं घडलं. मग मी त्या अर्जुनाला असं म्हटलं, बरवे परिसत्व आहाशी, तू खूपच चांगल्या रीतीनं ऐकत आहे. आणि या कृष्णाची या बोलासवे, कारण कधी जर असे आहे की जर काही विशेष सांगायचं असलं म्हणजे स्तुतियोग्य धन्यता मिळणारं, तर ते आपल्या जीवनातलं चरित्रातला भाग कधी स्पष्ट रीतीनं कोणालाही सांगू नये. आणि आपल्या जीवनातली त्रुटी असेल तर ती सर्वांपुढं मात्र निवेदन
करावी. म्हणून माऊली हे आपलं सांगत नाहीत. माऊली म्हणतात कृष्णाच्या बोलासवे, ह्या कृष्ण परमात्म्याच्या बोलण्याने. कृष्ण परमात्मा जेव्हा अर्जुनाला म्हणतो, अर्जुना तू खरोखर किती चांगल्या रीतीने ऐकत आहे, किती एकाग्रतेनं, आणि पुन्हा त्याचं मी ज्या उद्दिष्टाने बोलत आहे त्या तात्पर्याचं ग्रहण तू करत आहे. आणि हे बोलणं झाल्याबरोबर येरू सुखाचा झाला. आता स्तुती कसमही न रोचते, ऐक नाही, भगवंतानी आपली स्तुती करावी. त्यामुळं येरू म्हणजे अर्जुनसुद्धा सुखाचा झाला, त्यालाही पण फार आनंद वाटला असं सांगतात. हां, ते म्हणतात मग अर्जुनाला आनंद वाटला. अहो, ते अर्जुनाला आनंद कसा वाटला याविषयीचं उदाहरण देतात. येरू देखा बालकाच्या धनी धाईजे, का शिष्याचे नि झालेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे, का प्रसवते. या बालकाच्या धनी धाईजे म्हणजे बालकाला धनी म्हणजे तृप्ती झाली का, धाईजे म्हणजे आपली तृप्ती व्हावी. लहान आपल्या बालकाला आई 3 दिवसाची उपाधी असली, पण बालक जर तृप्त झालं तर ती काय होते, तृप्त होते. शिष्याचेनी जाहलेपणे होईजे, किंवा एखादा शिष्य झाला म्हणजे कृतार्थ झाला, परिपूर्णतेला प्राप्त झाला, तर त्याला काय होतं, ही गोष्ट जी आहे ते काय आनंद होतो हे कोणाला माहीत आहे. हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे, हे सद्गुरूला एकट्याला कळतं. किंवा बालकाला तृप्ती कशी होते हे दुसऱ्या ज्याला अनुभव नाही त्याला कळणार नाही. त्यांनी स्वामी महाराज सांगायचे की, आमचे ते शास्त्री महाराज पण सांगायचे की एका बाईला प्रसूतीच्या वेदना व्हायला लागल्या. मग ते शेजारची एक बाई आली आणि तिनं सांगितलं, तू ओरडते कशाला, याच्यामध्ये तरी थोड्या वेदना होताच्या सहन करायचं. ते म्हणून नाही, माझं पोट फार दुखतं, मी जेव्हा थालीपीठ खाते तेव्हा माझंही कधी कधी पोट दुखतं. आता प्रसूतीचं पोट आणि थालीपीठाचं पोट हे काय सारखं आहे का. हे ज्याला त्याला स्वसंवेद्य आहे. तसं इथं सांगतात की बालकाच्या धनी जायजे, त्या शिष्याचे निजाहलेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे. हे श्रीगुरूलाच काय याचा धन्यता काय, याचा आनंद काय आहे, शिष्याच्या तृप्तीनं आपली काय तृप्ती होते, त्याच्या कृतार्थतेनं काय आपल्याला कृतार्थतेचा किती आनंद होतो, अत्यानंद होतो, ब्रह्मानंद होतो. ब्रह्मानंदापेक्षाही जास्त परमानंद होतो शिष्य कृतार्थ झाला तर सांगतात की सद्गुरूंनी एकलेनी जाणीजे, किंवा प्रसवतिया, किंवा त्याच आईला कळतं मुलाच्या तृप्तीनं काय तृप्तीचा अनुभव येतो. हे प्रसवतिया, जिनं प्रसवाच्या वेदना सहन करून त्या मुलाला जन्म दिला आणि त्याला झालेली तृप्ती पाहिली, त्याचा आनंद फक्त तिलाच माहीत. म्हणून सात्विक भावाची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी, न समातशे परिबुद्धी सावरुणी देवे. आता अर्जुनाला कळल्यानंतर हे सात्विक भाव कोणाला व्हायला पाहिजे, अर्जुनाला व्हायला लागले. पण हे सात्विक, कंठ सद्गतीत होणं, नेत्रातून आनंदाश्रू येणं, न काय कंठी प्रेम दाटे, नयनी निर लोटे, हे कोणाला व्हायला पाहिजे, अर्जुनाला व्हायला पाहिजे. पण माऊली वर्णन करतात हे म्हणून सात्विक भावाची मांदी, हे जे सात्विक भावाचे जे समुदाय आहे पार प्रलयापर्यंत, तर ते सगळे कोणाच्या झाले म्हणतात, कृष्णा अंगी अर्जुना आधी. कृष्णाच्या अगोदर, आपल्या अर्जुनाच्या अगोदर कृष्णाच्याच ठिकाणी व्हायला लागले असं सांगतात. कृष्णा अंगी अर्जुना आधी न समातशे, आणि ते जे सात्विक भाव आहे ना, ते आता न समातशे म्हणजे मावत नाही अंतकरणामध्ये. त्या ठिकाणी त्या अशी होय का, हृदयात असणारे भाव तर आपोआपच बाहेर ओसंडून वाहतात, अशा प्रकारचे हा किंवा अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आणि धरिताही परी आवरे ना. त्या भगवंताला ते न समातशे, ते सात्विक भाव आहे, ते मावत नाही हृदयामध्ये. म्हणून ते काय आहे, आपल्या अंतकरणातले जे भाव ते अंतकरणात जिरवता येत नाही, तेवढं ते बाहेर आनंदाश्रू वगैरे कंठ सद्गदित होणं, किंवा त्या ठिकाणी काय ते कोणता श्लोक आहे, चित्त चाकाटले आटू घेतो, वाचा पांगुळली जिथीच्या तिथ, आपाद कंचुकित रोमांच झाले, अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद जळे. आतिले आनंद असतेच पाहिजे होते, आतिले आनंदाचे आतिल्या सुखोर्मीचे बळे बाहेर कापे. अशा प्रकारची जी स्थिती आहे ती काय झाली, अर्जुना आधी कृष्णाची अंगी, भगवंताच्याच ठिकाणी सात्विक भाव निर्माण झाले. आणि ते आवरे ना, परंतु देवे बुद्धी सावरुणी. पण देवाने काय केलं, बुद्धी पुरस्सर आता हे आपण करणं बरोबर नाही, म्हणून देवाने ते आटोपून धरले, ते दाखवले नाही, प्रगट केले नाहीत.
मग पिकलिया कारण का बरं, जर समजा झालं असतं तर कुठेतरी ओवे आहेत ना, जर अर्जुन जर माझ्या स्वरूपात प्राप्त झाला तर मग आम्हाला सुखाचा संवाद करता येणार नाही. आपुलिया मना बरवी असमायी गोठी आपुलिया मना बरवी असमायी गोठी जीवी कवनेची चावळावी जरी ऐक्य झाले. जर त्या देवाबरोबर ऐक्य, देव म्हणतो त्या अर्जुनन मी जरी एकच झालो तर आपल्या आनंद अंतकरणात जी आवडीची गोष्ट आहे ती आता सांगायला कोणी, ऐकायला जर अर्जुनच राहिला नाही तर आता ते सांगायचं कोणाला. म्हणून काय केलं तिथे पण, म्हणून देवाने त्या ठिकाणी झाले इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ, तैसे संवाद सुखाचे रसाळ नाशेल थिते. सगळा सांगा ना, अर्थ पण सांगा. हां सांगा. झाले इक्षुरसाचे डाळ तरी लवण देणे की डाळ, तैसे संवाद सुखाचे रसाळ नासल थिते. कोणत्याही पदार्थामध्ये रुची प्राप्त होण्याकरता थोडंसं लवण मीठ घेतलं तर रुची प्राप्त होते. पण जर आपण गुळापासून ती ढेप तयार केली आणि त्याला जर मीठ लावलं त्याची रुची बिघडते. तसं संवाद सुख हे चांगलंच आहे, पण या संवाद सुखाचा भोग घेण्याकरता जर ऐक्य प्राप्त झालं तर संवाद सुखाचा आस्वाद घेता येणार नाही. संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे, आधीच आम्हा या काही नरनारायणासीने नाही, परी आता जिरो माझ्या ठाई वेगा हा माझा. अगोदरच अर्जुनामध्ये आणि माझ्यामध्ये स्वरूपाने कोणत्याही प्रकारचा भेद नाही, पण जर आमचं मूळचं ऐक्य प्राप्त झालं तर मग कदाचित संवाद सुखाचा उपभोग घेता येणार नाही. म्हणून जो अष्टसात्विक भावांचा दाटी माझ्या ठिकाणी झाली तो वेग माझ्याच ठिकाणी जिरावा ही भगवंताची अपेक्षा आहे. म्हणून सात्विक भावाची मांदी, सात्विक भावाची मांदी म्हणजे सगळा समुदाय. तो एक श्लोक आहे ना कुंटींच्या ज्ञानेश्वरीमध्ये, मला वाटतं 9व्या अध्यायात कुठं दिलेला आहे तो श्लोक. म्हणजे त्याच्यामध्ये रोमांच, कंप, अंगाला कंप सुटणं, अंगावर रोमांच उभे राहणे, अंगाला काटा येणं, कंठ सद्गदित होणं, नेत्रातून अश्रूच्या धारा, नंतर मूर्छा, नंतर प्रलयसुद्धा, मरणसुद्धा होऊ शकतं. ह्या अष्टिक सात्विक भावामध्ये आहे ना. 9व्या अध्यायामध्ये कुठेतरी कोणते स्तंभ, अंग ताठ होऊन जाणं, स्वेदो, अंगाला घाम फुटणं, रोमांच होणं, पुढं स्वरभंग, कंठ दाटून आल्यामुळं शब्द न फुटणं, वेपत्व, अंग थरथर कापणं, वैवर्ण्य म्हणजे चेहरा त्या ठिकाणी पांढरा फटक पडणं, अश्रुधारा, आणि शेवटी प्रलय म्हणजे काहींना त्याच्यामध्ये मृत्यूसुद्धा येऊ शकतो. अष्टसात्विक भावाची शेवटची स्थिती सांगितली, मूर्छा येऊन मरणाला सुद्धा प्राप्त होऊ शकतात. हे अष्टसात्विक भाव आहेत. परंतु यांचा सगळा समुदाय भगवंताने आटोपला. आणि मग कशासाठी आटोपला तर संवाद काय सुखाचं, संवाद सुखाचे रसाळ, संवाद सुख जे काय रसमय असं संवादाचा मिळालेला जो आनंद आहे तो तिथे आताच इथं आहे आपल्याला, पण असणारा काय होईल, नासून जाईल. म्हणजे तो आनंद आपल्याला घेता येणार नाही. आणि तो आनंद घेण्यासाठी भगवंतांनी कसा घेतला तेच इथं सांगतात की मग पिकलिया सुखाचा परिमळू की निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू बोलबोलीला. रसाळ तिथं शब्द आहे ना, आणि इथे सरळला रसाळा असा पाठभेद आहे. तो सरळऐवजी रसाळच चांगला आहे की नाही. म्हणून कोवळा आणि याच्यामध्ये सरळ दिलेला आहे आणि पाठभेद रसाळ दिला आहे. पण खरा हा पाठभेद वर पाहिजे आहे की नाही. कारण माऊलीनंच तिथं पाठीमागं रसाळ असं लिहिलं आहे. म्हणून या ठिकाणी रसाळू हा शब्द जर वर असला आणि सरळ शब्द खाली घातला तरी चालेल. सरळ तर आहेच आहे, परंतु रसाळ हा शब्द याच्यापेक्षा ह्या ओवीत जास्त अर्थवाही आहे. आता पिकलिया सुखाचा परिमळ. पिकलेलं सुख म्हणजे परिपक्व सुख आहे की नाही. परंतु त्या परिपक्व सुख जे आहे म्हणजे पूर्णपणे दुःख संबंध विवर्जित असणारं जे सुख, परंतु त्याला काय आहे, परिमळ म्हणजे त्याला परिपक्व सुखाचा जणू सुखाला सुटलेला सुगंध, बरोबर ना असं. आणि निवालिया अमृताचा कल्लोळू, अमृत आहे परंतु अमृताचे कल्लोळ जर ह्या भूकंपातून तो कोणता रस पाझरतो
लावा रस. तसं जर अमृत जरी असलं पण लावा रसासारखं उष्ण असलं तर काय उपयोग आहे. तर अमृताचा काय आहे पुन्हा कल्लोळ म्हणजे अमृताच्या लाटा पण कोणत्या निवाल्या थंड झालेलं अमृताचे लाटा कल्लोळ तरंग तैसा त्याप्रमाणे कोवळा आणि रसाळू किंवा सरळू बोलेला. कोवळ म्हणजे अत्यंत मृदू अशा प्रकारचं, रसमय आनंदपूर्ण किंवा सरळ म्हणजे तुमच्या बुद्धीला सहज आकलन होईल अशा प्रकारचं बोलेला. अशा प्रकारचं बोल परमात्मा अर्जुनाशी बोलत आहे, म्हणजे संवाद करीत आहे म्हणून. आणि तो संवादामध्ये काय सांगण्याची एक परुषा पद्धती, परुषा रीती आणि नागरी रीती अशा साहित्यामध्ये दोन सांगितलेले आहेत. तर त्या परुषा रीतीमध्ये जर थोडं कठीण सांगितलं जातं. परुषा रीती म्हणजे कोणती? भगवंताची बोलण्यातली गीतेतली काल सांगितलं ना, अशोचान अन्वशोचोस्तोम प्रज्ञावादांश भाष्यसे गतासूंश्च नानुशोचंती पंडिता. तानहम द्विषतः क्रोणान संसारेषु नराधमान. असं जी पद्धती ही थोडी परुषा पद्धती म्हणजे निष्ठुर पद्धतीनं रुक्ष पद्धतीनं स्पष्ट आहे, खरं आहे, परंतु बोलण्यात जरा काय सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य आहे पण प्रिय नाही, अंतकरणाला आघात झाल्यासारखं होतं. माऊलींची ही बोलणं नाही. ते माऊली काय म्हणतात, तो देवसुद्धा काय करतो, कोवळा आणि सरळू बोलेला किंवा रसाळ. कोवळ मृदू बोलणं पाहिजे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य जरी असलं पण अप्रिय बोलायचं नाही, प्रिय असलं पण असत्य असेल ते सुद्धा बोलायचं नाही, अशी आहे स्थिती. म्हणून म्हणतात कोवळा आणि सरळू बोलेला. अशा प्रकारचं बोल भगवान अर्जुनाला बोलतात. म्हणे मग काय म्हटले भगवान? म्हणे परिसनेयांच्या राया ऐके बापा धनंजया ऐशी जळो सरलिया माया तेथ जाळीते तेही जळे. आता सांगतात हे परिसनाच्या राया म्हणजे ऐकणारे जे आहेत श्रोते, त्या श्रोत्यांचा तो सम्राट आहेत. म्हणजे श्रोत्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या हे अर्जुना, बापा हे बाबा ऐके ऐक, धनंजया हे अर्जुना धनंजया तू ऐक. म्हणजे हे अध्यात्मधन जे आहे याच्यावर विजय मिळवण्याची योग्यता तुझी आहे आणि तू एकाग्ररीतीनं श्रवण करीत आहेस. तरी पुन्हा म्हणतात ऐके, तरी ऐक. कारण कधी कधी थोडंसं अनवधान होण्याची शक्यता असते, तर थोडंही अनवधान होऊ नये म्हणून त्याला परिसनेच्या राया म्हणतात आणि ऐके म्हणतात. ऐक नाही परत म्हणजे जरी असलं तर कधी कधी ते स्वामी महाराज सांगायचे, कधी सांगितलं काय त्याला म्हणतात की कधी कधी ओवी ही माऊलींची हां तेच चालतयाचा मार्गू सांडे असं बरं ना. चालतया मार्गू सांडे पारखया अखरे पडे आणि राटी माझी नगडे काही काढे. ह्या जगामध्ये असं कधी कधी घडू शकतं. फार परीक्षक आहे, पारखी आहेत, पण आखरे पडे त्याचं खोटं होऊन जातं. त्यांनी सांगितलं ते सुद्धा खोटं होऊन जातं. चालताना कधी कधी मार्ग चुकू शकतो. म्हणून परिसनाच्या राया आणि पुन्हा ऐके बापा धनंजया असं म्हणतं. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एक मुलगा आहे ना, तर त्याला तो मुंबईला निघाला जायला, नवीनच पहिल्यांदाच नोकरी शोधण्यासाठी. तर वडिलांनी त्याच्याजवळ खर्ची दिली आणि त्याला आदल्या दिवशी सांगितलं की हे तू काय कर, काही जरी झालं तरी हे पैशाला मात्र जपून राहा, कारण शहर आहे तिथं कोणी लुटमार करणारे लोक असतात, पैसे जपून नये. त्याने बाबा मी BA झालेलो आहे, नोकरीच्या शोधात, मला तुम्ही कशाला हे परत सांगता. ते वडील सांगतच राहिले. शेवटी तो जेव्हा एसटीत बसायचा ना बस स्टॉपला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं खिशाला सांभाळ. त्याने बाबा काय मला पुन्हा सांगतात आणि मी काय खिशाला जपणार नाही का. आणि तिथं गेल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी तार केली का खिसा कापला म्हणून. पारखिया आखरे पडे चालतिया मार्गू सांडे राटी माझी नगडे काही. म्हणून तू जरी परिसनाचा राया असला, हे आपल्याला सौवेद्य कळतं आहे की नाही. आपला अंतकरण वृत्ती किती एकाग्र होते, कधी कधी भंगते. उलट अशा वेळेला भंगते जेव्हा नेमकं ऐकायची वेळ आहे त्याच वेळेला तेवढा विषय निघून जातो. आणि पुन्हा बरेच लोक, मला एक जणांनी सांगितलं परवा, मी खूप म्हणजे 25 वर्षापासून नेहमी प्रयत्न करतो म्हणे, पण मला कोणताही विषय जर शंका विचारली ना, सगळे विषय ऐकलेले, अनेक वेळा ऐकलेले म्हणे, पण मला प्रश्नाची उत्तर का देता येत नाही.
त्यांनी सांगितलं. तर ते त्यांनी स्वतः सांगितलेलं सांगतो हा. त्यांनी सांगितलं काय आहे की माझं ऐकता ऐकता काय होतं, मध्ये थोडंसं विचलित होतं आणि त्यामुळं काही भाग जातो आणि काही भाग ध्यानात राहतो त्याच्यामध्ये. त्यामुळे मला पूर्ण रीतीनं कोणत्याही विषयाचं सांगता येत नाही, कारण माझं अनुसंधान सारखं तुटत राहतं म्हणे. ही एक माझी सवय आहे. बहुतेक या कारणाने मला सांगता येत नसतं. बरं आपल्याला सांगावं लागलं नाही, त्यांनीच उत्तर दिलं ना किंवा हे. आणि असं झालं येईल का सांगता त्याला विषय. काही वेळ एकाग्र होतो तेवढा विषय होतो आणि त्याचं पुढचं जर समजा एखादी शंका चांगली कळली आणि समाधान सांगत असताना थोडीशी चित्तवृत्ती विचलित झाली तर त्याला कसं कळणार त्याला, आणि मग त्याला उपस्थिती कशी राहणार. त्याला मागचं पुढचं अनुसंधानाने न ऐकल्यामुळं ते शंका समाधान दोन्ही त्याला मानता येणार नाही. त्यांनी स्वतः सांगितलं परिसने यांच्या राया ऐके बापा धनंजया. आता असं ऐक काय, आईसे जळो सरली या माया. अशा रीतीनं माया जळून गेली म्हणजे इथं माया म्हणजे अविद्या, बरोबर ना. कारण इथं जे त्यांनी योगाचं साधन करून ज्ञानाचा अधिकारी झाला, ज्ञान प्राप्त झालं आणि मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते अज्ञान त्या वृत्ती ज्ञानाने काय झालं, निवृत्ती झाली. आणि निवृत्त झाल्यानंतर ती जी माया आहे ती एकदा जळून गेली ना निवृत्त झाली. मग तिला जाळीते, तिला जाणणारं जे अहम ब्रह्मास्मी वृत्ती ज्ञान आहे तेही जळे, तेही निवृत्त होतं. अशा प्रकाराने माऊलीने सांगितलं. आता हे जे झाले ना, हा आपला डोंगर होता समजा, थोडा अवघड चढण होती आहे की नाही. आता इथून पुढं उतार लागला. आता शेवटचा प्रश्न काय आहे, शेवटचा प्रश्न आहे का प्रयाणकालेच कथम नेवसी नियतात्मभी. प्रयाणकाली तो कशा प्रकारे जाणला जातोस, या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर आता ह्या 5व्या श्लोकापासून देतात का. शेवटपर्यंत तेच चालतंय, शेवटपर्यंत आता तेच उत्तर आहे. आता पुन्हा अर्जुनाला बोलायचं काम नाही, सगळं भगवंतच बोलत आहेत. आणि हे या ठिकाणी अर्जुनाला फक्त एकदाच बोलावं लागलं, पण त्यांनी भगवंताला एवढा मोठा बोलायला अवकाश देऊन ठेवला की आता बोलतच राहा, आहे की नाही. 6व्या अध्यायात श्री भगवान वाचे ते, 6व्या अध्यायात श्री भगवान वाचे आणि 7व्या अध्यायात श्री भगवान वाचच आहे की नाही. 8व्या अध्यायात अर्जुन वाच आलं ना, आता पुन्हा काय झालं सुरू, भगवान वाच, श्री भगवान वाचच सुरू झालं.